जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। सर, सध्या बारामतीमध्ये एक पत्र व्हायरल झालेलं आहे। पत्राचा आशय असा आहे की वहिनींना पाडला आता दादांना पाडायचं काय, आणि हे जे पत्र आहे ते गब्बर नावाने कुठेतरी लिहिलेलं आहे। सोशल मीडियावरती सध्या या पत्राची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू आहे। विधानसभेमध्ये वेगळा निकाल पाहायला मिळेल किंवा काही वेगळं घडते असं वाटतं तुम्हाला? नाही, हे पत्र मी पाहिलेलं नाही आणि मी वाचलेले नाही। एक बाब नक्की आहे की आदरणीय दादांनी 1988-89 पासूनच बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी दिलं। 91ला ते संसदेमध्ये गेले आणि आदरणीय साहेब संरक्षण मंत्री झाल्याच्यानंतर ते विधिमंडळामध्ये आले। त्यावेळेपासून ते आजपर्यंत दादांनी बारामती ज्या पद्धतीने घडवली, आज देशामध्ये रोल मॉडेल म्हणून बारामतीमध्ये जे पाहिलं जातं त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा अजितदादांचा निश्चितपणाने आहे। बारामतीकर शून्य नक्कीच आहेत, त्यामुळे या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील आणि फार मोठ्या फरकाने आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळेल। जीएसटीची बैठक वेगळा आमदार दिला गेला तर अंतिम निर्णय असतो की जागा वाटपांमध्ये कोण उमेदवार टाकणार आहे। आगामी काळात काही वेगळा विचार होऊ शकतो का बारामतीमध्ये? नाही, वेगळा विचार होण्याचं काही कारण आमच्या समोर नाहीच। दादांची कार्यकर्त्यांची काल बैठक त्या ठिकाणी होती, काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते। आता त्यांची एक वेगळी शैली आहे, वेगळी एक ढब आहे, त्या पद्धतीने ते संबंध महाराष्ट्रामध्ये संवाद करत असतात। शेवटी होमटाऊनवरती होम पिचवरती गेल्याच्यानंतर त्यांची संवाद करण्याची शैली ही बारामतीमध्ये आणखीन वेगळी आहे, त्याच्या अनुषंगाने ते त्या ठिकाणी बोललेले असावेत। परंतु सर, दादांनी हे वक्तव्य केल्यानंतर विरोधक मात्र त्याच्यावरती टीका करतात की दादा कुठेतरी सिंपत्ती क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून बारामती निवडणुकीमध्ये त्यांना सिंपत्ती मिळेल। जे विरोधक या संदर्भामध्ये टीका टिप्पणी करतात त्या विरोधकांना त्यांच्याच मतदारसंघातलं स्थान काय ते आता आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी दाखवू। दादांच्या बोलण्याबद्दल बोलल्याच्या नंतर सहजगत्या लगेचच प्रसिद्धी मिळते, अशा प्रसिद्धीचे हव्यास असणारे काही आहेत महाभाग, त्याच्यातील ते त्याविषयी निर्णयाच्या बद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल टीका टिप्पणी करतायत। आता हेच टीका टिप्पणी करणारे आम्ही सगळे एकत्रित असताना कशा पद्धतीने दादांच्या पाठीमागे कामाच्यासाठी लागत होते, त्यांच्या व्यक्तिगत कारणासाठी सतत येत होते, माझ्या सरकारने अनुभवलेलं आहे। या विषयावरती आता मला अधिक काय बोलायचं नाही। सर, अशी एक सध्या माहिती समोर येत आहे की भाजपने 125 म्हणजे जागा ज्या त्या मागितलेल्या आहेत, त्यांचं टार्गेट जे ते 107 असणार आहे। असं जर जागा वाटप झालं तर जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांना काय जागा मिळतील? नाही, हे सगळं असं हायपोथेटिकल आपण जे काय सांगतात ते आहे। प्रत्यक्षात ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो किंवा केली त्याला अशापैकी संख्येची चर्चा त्या ठिकाणी निश्चितच झालेली नाही। एकदा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी, बावनकुळे साहेब, प्रफुल्लभाई नागपूरमध्ये सुद्धा आम्ही बसलो होतो। आम्ही सर्वाधिक भर त्या ठिकाणी आमच्या चर्चेचा असा होता की 288 जागा पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने महायुती म्हणून लढवायच्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये पुन्हा बहुमत त्या ठिकाणी मिळवायचं, या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते। जागा वाटपाच्या चर्चा या नक्कीच प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करेल, योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये आम्ही प्रखरपणाने चर्चा करू। दिल्लीत बैठक होणार आहे